थोडंसं जबरदस्त झालेलं आहे. हे बघा असं लावून घेतलेलं आहे सगळं. पिझ्झाचा बेस बनवणं चालू आहे. हा आहे मक्का आणि ही आहे कांचन. आता दुसरा बेस बायको बनवते. तर गोल बनणार आहे का चौकोनी बनणार आहे हे आपण लवकरच बघू. तर आपण सगळे कलर वापरणार आहोत घरातले, लाल, पिवळा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा ब्रँड न्यू व्लॉग मध्ये. आणि आज आपण घरी बनवणार आहोत पिझ्झा. आणि पिझ्झा म्हटल्यावर ते बाहेरून बेस आणून नाही तर बेस पण आपण घरात बनवणार आहोत. आणि इकडे 2 मास्टर शेफ चालू झालेले आहेत. कोणता पिझ्झा बनवणार आहोत तर तिला कॉर्न पिझ्झा आवडतो तर आपण आता फ्लेवर मिक्स करणार. हा, तिला कॉर्न चीज आवडतो तर हा चीज कॉर्न पिझ्झा बनवणार आहोत. तेच ते जे काय असेल ते. इथं काय हे नाहीये, डॉमिनोज नाहीये. सो आपण दिल ते नाव आपल्या घरातला पिझ्झा. तयारी सुरू झालेली आहे. तर तयारी सुरू झालेली आहे. तर बनवणार आहोत व्हेज चीज कॉर्न पिझ्झा. भाज्या पण टाकणार आहोत त्यात. आणि मग मी इकडं बेस बनवत आहे. सो बेसचा व्हिडिओ मी आता लगेच अटॅच करतो कारण बेस आधी बनवला होता आम्ही. तो कसा बनवला त्याची प्रोसिजर पण बघून घ्या. तर मित्रांनो, इथं पिझ्झाचा बेस बनवणं चालू आहे. त्याच्यासाठी मम्मी हे कसलं पीठ घेतलीस? मैदा घेतलेला आहे. मैदा, हो, 2 वाटी मैदा घेतलेला आहे. तर त्यामध्ये टाकलेला आहे मीठ, 1 चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा सोडा. दोन्ही एकच असते ना, बेकिंग पावडर आणि सोडा? नाही काय, एवढंच छोटा चमचा. हा बस. बस. हे घेतलेलं आहे दही. 2 वाटी मैद्याला 1 वाटी दही. चमट पाणी दे. तर पिझ्झासाठी लागणारं सगळं साहित्य आपण यात घेतलेलं आहे. बघू शकता. हा आहे, मी एक दाखवतो. आज आपण व्हेज पिझ्झा करणार आहोत. आज आपण पौष्टिकता वाढवण्यासाठी गव्हाचं पीठ आणि थोडंसं क्रिस्पी होण्यासाठी मैद्याचं प्रमाण वापरून पिझ्झा बेस तयार करणार आहोत. आणि पिझ्झा बेस तयार केल्यानंतर टॉपिंगसाठी वापरण्यात येणारं साहित्य मी आता इथं घेतलेलं आहे. हा आहे पास्ता आणि पिझ्झा सॉस. थांबा, आता मला शाळेत शिकवण्याची सवय. हा आहे पास्ता आणि पिझ्झा सॉस. हा आहे वैभव. आणि हा आहे सोया सॉस. हा आहे रेड चिली सॉस. माझं तर सांगितलंच नाही मी. कांचन आज विसरलंच मला. हा आहे मक्का आणि ही आहे कांचन, मक्क्याची कांचन. आणि हा थोडा काय मम्मी, गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ. हे आहे चीज क्यूब्स. आणि आता इकडं बेस बनवायचं चालू आहे. बेसला मराठीत काय म्हणतात? हे आपलं चिली फ्लेक्स, हे ऑरिगॅनो. तिकडे चालू आहे कटिंग. डबली मिरची, त्यामध्ये पिवळी डोबरी मिरची, अजून काय मम्मी, कांदा आणि कॉर्न तर आहे, आणि हिरवी डोबळी मिरची. आपण पिझ्झा बेस करत असताना गव्हाचं पीठ, मैदा, त्यामध्ये गोड तेल, जेमिनीचं, त्यानंतर थोडंसं मीठ, साखरेचं प्रमाण 1 चमचाभर. आईला मी आता रेसिपी चॅनलवरून दिलेलं. साखर 1 चमचा. आणि पिझ्झा बेस जरासं फुगण्याकरिता आपण बाहेर इस्ट वापरतात. आपण 1 चमचा बेकिंग पावडर आणि 1/2 टीस्पून सोडा वापरलेला आहे. आणि अर्धा तास आपण तसंच मळून ठेवलं होतं. आता आपल्या आवडीनुसार आकार बनवायचा आहे. त्रिकोणी बनवणार आहे मम्मी. छोटा, मोठा, चिल्ड्रन पिझ्झा, पॅन पिझ्झा. मोठा बनवतात का? तुमची इच्छा मोठाच लागला. मोठा, मीडियम. आणि हा पिझ्झा झाल्यानंतर याला आपण काटेरी चमच्याने उघडून त्याला वरती छोटी फुलं पाडून त्याला असा उलटा टाकलेला आहे. आणि आता वरून पण फुलं पाडायची काम चालू आहे. आता सुनबाई सर्व वरच्या टॉपिंगचे प्रिपरेशन करून घेत आहे. बटर अथवा गोड तेल दोन्हीपैकी एक आपण त्याच्या बाजूला कलर सुंदर येण्यासाठी आणि भाजण्याकरता पूर्ण भाजायचं नाही, आपण अर्धवट भाजून घेणार आहे.
पूर्ण टॉपिंग केल्यानंतर आपण पूर्ण बेकिंग करून घेणार आहे. फ्राय बेक करण्यासाठी 10 ते 15 मिनिटं जातो, पण आपण आता इथं फक्त 5 मिनिटात थोडंसं म्हणजे बेक करून घ्यायचं आहे. आई बघा टॉपिंग लावल्यानंतर आपण 10 ते 15 मिनिटं बेक करणार आहे. म्हणजे आता कच्चा शिजवून घ्यायचा अर्धा थोडा, आणि त्यानंतर मग पूर्ण टॉपिंग वगैरे टाकले की मग त्याला ठेवून ते परत बेक करून घ्यायचं. नाही तू समजा नाही. मी ओव्हन मध्ये पण बनवतात ना? हो, ओव्हन मध्येही बनवतात, पण घरगुती पद्धतीत आपण पॅन मध्ये सुद्धा बनवलं तर सुंदर होते. तर मित्रांनो तिकडं कापत आहे बायको टोमॅटो. टॉपिंग मध्ये टोमॅटो पण घालणार आहे? हो, अच्छा. उभे करून घे टोमॅटो चौकोन थोडेसे म्हणजे. तर आपण सगळे कलर वापरणार आहोत घरातले, लाल, पिवळा, हिरवा, निळा, जे काही अवेलेबल आहे सगळे कलर. आता इकडे मक्के फ्रोझन केलेले मक्के आहेत, त्याला थोडासा फ्रोझन केलेल्याचा वास असतो आणि थोडं आपण मीठ घालून ब्लांचिंग करून घेतल्यानंतर, ब्लांचिंग नाही मम्मी त्यांना कळणार, ब्लांचिंग वापरून घेतल्यानंतर त्याची चव वाढते. त्याकरिता आपण इथं कॉर्न वापरून घेतोय. ब्लांचिंग वापरायचं तेच म्हणजे मध्ये असलेले सूक्ष्म जंतू निघून जातात. ती फूड सायन्सची भाषा आहे. हा, म्हणूनच विचारलं, आपल्याला ती भाषा नाही माहिती ना. क्लोज मध्ये कॅमेरा हलल, आणि ह्याला हे पण नाही येते असं पकडायला, नाही तर मी दाखवलं असतं उचलून. असं चीज थोडं थोडं स्प्रे करण्यात येते थोड्या वेळाने. मित्रांनो फुगत आहे. आधी चपातीसारखा छोटा वाटत होता, आता मोठा होतोय. फुगत आहे मित्रांनो, जाड होतंय. कांचन सारखं फुगत आहे, कांचन सारखं फुगत आहे. अब तू गया बेटा, अब तू गया देख. आज त्यांची फरमाईश आहे, मम्मीनं पिझ्झा करून द्यायचं. माझी हो, तुझी जलकडी जलू नको. माझ्या कांचनला माझ्या तुझी फक्त प्रॉपर काय माझी असताना ती. अच्छा. कारण आईने ना मला एक प्रॉब्लेम म्हणा की काय असं बोलले होते की जर ईश्वरने तुला म्हणजे शेवटपर्यंत तोतं दिलं साथ, पण जर ईश्वरने पण तुला साथ दिलं तर शेवटपर्यंत मी तुझ्या सोबत असणार आहे असं मला एंगेजमेंट झाल्यावर म्हटलं होतं आईने. चल मी तर देणारच आहे ना सर. तू तर देणार त्याला सांग असं आईने म्हटलं होतं. आता एक बेस ऑलरेडी आपला बेक झालेला आहे. आता दुसरा बेस बायको बनवते. तर गोल बनणार आहे का चौकोनी बनणार आहे हे आपण लवकरच बघू. हे उतू चाललंय उतू. बारीक. तर आपण कोण इकडे जे शिजायला ठेवले ते बारीक केलेले आहे. अच्छा, बारीक केले. गॅस बारीक केलेले, कोण बारीक नाही. सॉरी मित्रांनो. तर बघा बायकोला कशा चुका लगेच सापडतात, कळालं का? तर अशा पद्धतीनं बेस बनवलेला आहे. आणि ह्याला काय सिल्वर पेपर, काय ह्याला सिल्वर पेपर मध्ये घेतलेला आहे. दाखव जवळ जवळ. हे बघा थोडंसं काय जबरदस्त झालेला आहे. वास पण मस्त येत आहे. त्याला आपण तोपर्यंत आता साईडला ठेवू. आता काय करणार मी तिला शिकवत आहे. दूध आहे का उतू जायला असं पण उतू हा याचे छोटे क्यूब करून मोजरेला चीज होते की मी तुकडे तुकडे करून. हो, टीम वर्क. माझा आवाज नसतो जात नाही. आता ही टीम वर्क कुठनं सांगते माहितीये का मित्रांनो, मी हिला बळजबरी नारुतोचे 4-5 एपिसोड दाखवलेले आहे. 4-5 एपिसोड टीम वर्कचं काय महत्व असतं हे सांगितलं. चीज भाजी लागतंय कच्चं. कोणची भेट करू शकतो वैभव? उद्या रे, उद्या मंडे. मी म्हणून तर वैभव म्हणजे आपण पप्पांचा मार पण खाऊ शकतो. मी तुला काबर म्हणजे तुला सांगते हे सगळे जॉबवर जाणार नाही. हे सगळे तुम्ही सगळे जॉबवर जाणार, आम्ही दोघे खाणार असं विषय. बघितलं का मित्रांनो, मी ऑफिस मध्ये चॉकलेट जरी दिलं ना तर ते हे दोघांसाठी आणतो. मी अर्ध खाऊन एक चॉकलेट एक्स्ट्रा मागतो. द्या ना माझ्या लग्न झालं, एक चॉकलेट जास्त द्या ना असं. आणि हे मला सोडून कोण भेळ खायचा प्लॅन बनवतायत. पिझ्झा सॉस वापरतो. तर इकडं पिझ्झा सॉस टाकण्यात आलेला आहे. तू पण येऊ त्या साईडने. आणि वैभव त्याच्या वहिनीला रील बनवायसाठी मदत करत आहे. ते कोण सांगते? असू दे ना. तर तुम्ही ती रील पण बघू शकता. वाव, असं इव्हनली एकदम सॉस व्यवस्थित पद्धतीनं लावून घेतलं. आता सोया सॉस टाकलेला आहे, त्याच्यानंतर रेड चिल्ली सॉस टाकलेला आहे. आणि
टमॅटो सॉस टाकलेला आहे. थोडंसं आपल्याला पिझ्झा स्पायसी करायचा आहे. सर्व ह्याच्यात गोडच असतं थोडंसं. पिझ्झा बेस हा गव्हाच्या पिठाचा मैद्याचा असल्यामुळे तो ऑलरेडी गव्हाच्या पिठात मैदा घालून टेस्ट केल्यामुळे तो टेस्ट सपक लागत असतो. म्हणून जरा स्पायसी केलेला छान लागतं. आई बघा बेस की अजून करणार आहेस का तुला करायची? हा मी करतो. इकडे द्या ना, मी इकडेच हो घेतो. बेटा बस तर आपण इकडे घेऊया हा प्रोजेक्ट. माझा बेस ये बघ गोल झाला बरं का. असं चीज टाकलेलं आहे ह्याच्यावर जबरदस्त मध्ये. एक नंबर मास्टर शेफ. असं बघा टमॅटो घ्यायचा आणि असं बसवायचं. जबरदस्त नाही नाही मम्मी स्क्रॅचेस नाही पडणार. चम्मच पण लावत आहे नाही. मोठे छान दिसतात त्याच्यात. हे पण टाक ना पिवळं पिवळं जरा मम्मी. चालू आहे. ओ पिवळं तर मी माझ्या मनानं आणलंय मित्रांनो. सीन काय होता ते थोडस आहे ना, हे आहे ना पिवळंवालं थोडस साईडनं खराब होतं. तर मी त्याच्याशी बार्गेनिंग करून त्याला कमी पैशात ते घेतलं. मग जे खराब झालं होतं ते कट केलं, स्वच्छ धुतलं गरम पाण्यानं आणि मग आम्ही यूज करतोय. कळलं का काय? आता टॉपिंग करताना काट सोडून सेंटरला जास्तीत जास्त टाकायचं, कारण जेव्हा बेक होतं राहिलेला थोडा बेकिंगचा भाग बेक होतो त्यावेळेस चीज बाहेर येण्याची शक्यता असते. ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकलेले आहे. बेसिकली मी ऑरिगॅनो आणण्यापेक्षा पिझ्झा मिक्स म्हणून आणलेलं आहे. तर हे बघा असं लावून घेतलेलं आहे सगळं. तर खाऊन बघू का थोडं? अरे कट करायचं. पिझ्झा सारखा वास येतो याचा, रिअल पिझ्झा सारखा वास येतो. थोडा कुक करावं लागेल. आमच्याकडे एकच पिझ्झा नाही, आम्ही ऑर्डर केलाय 1 2 3. आता आपण बेक करायला ठेवतोय. मीनाक्षी कोरडेच्या हातचे ऑर्डर केला ना. वाव मित्रांनो बेक करायला आता इथून 10 ते 15 मिनिटं आपण बेक करण्यासाठी ठेवायचं. तर मित्रांनो अतिशय माझ्यासारखा सेक्सी असा पिझ्झा त्या बेक करायला ठेवलेला आहे. मला असं वाटतं मीच कधी कधी अडाणी इंजिनियर असून ते शिजवायला ठेवलेलं आहे, भिजवायला ठेवलेलं आहे बोलते. आणि हे लोक भारी भारी शब्द टाकतात. नाही काय करणार, गरीब आहे भाऊ मित्रांनो. तुमचा भाऊ गरीब आहे, गरीब आहे. हो पॅन्टवरून वाटतंय गरीब आहे. फाटलेलं पॅन्ट घातलं. पॅन्ट बघा मित्रांनो काय भारी पॅन्ट आहे सांगा तुम्ही. अशी पॅन्ट असते का गुन्हा? एक नंबर पॅन्ट आहे, जबरदस्त. बघा बघा आता फॅशन म्हणून घालते. हे काय भारी रॅम्प वॉक करतो बघा मित्रांनो. माझं पुढच्या वर्षी बिग बॉस मध्ये सिलेक्शन होणार आहे. तर ह्या पॅनचं हँडल कुठं गेलं त्याच्याबद्दलची कहाणी सांगतो. आमच्या गेल्या जन्मातल्या लग्नामध्ये हिच्या भावानं ते पॅनचं हँडल चोरून नेलं. खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. मम्मी इथं कुठं आहे? मम्मी कुठं आहे? मम्मी काय मम्मी कुठं आहे? लायटर. मला पनीर कॉर्न पिझ्झा करायचा असेल तर पनीरचे चौकोन चौकोन 1 सेंटीमीटरचे तुकडे करून. थोडक्यात काय तुम्हाला जे पाहिजे ते टॉपिंग्स तुम्ही टाकू शकता. बरोबर आहे ना मम्मी? पुढे गेले पुढे गेले. तुम्हाला जे पाहिजे ते टॉपिंग्स तुम्ही पिझ्झावर तुमच्या टाकू शकता. म्हणजे पनीर पाहिजे असलं तर पनीर, इडली पाहिजे असलं तर इडली. थंड झाल्यानंतर आपण त्याचे पीस अजून जरा जवळ. बघा मित्रांनो काय जबरदस्त बनलंय. या ना खाली असं थंबनेल साठी पण होईल. अरे इकडे की टॉपिंग काय तर हा वेगळ्या पद्धतीने केलेला आहे. थोडा ह्याचा बेस आहे ना पहिला शिजवून नाही घेतला, डायरेक्ट कच्चा बेक नाही. हा बेक नाही केला, डायरेक्ट त्याला त्याच्यावर ठेवला पॅनवर. आणि त्याच्यावर म्हणजे पॅनवर नाही तर मम्मी परत चिडेल मित्रांनो. आजकाल व्हिडिओ कोण मम्मी बनवती का मी तेच कळत नाही मला. हा तर विषय तो नाहीये. तर ते पहिला काय मम्मी लाटणार काय म्हणते आता त्या प्रोसेसला. पिझ्झा बेस तयार करून घेतला. पिझ्झा बेस तयार करून घेतला, त्याच्यावर चीज वगैरे म्हणजे सॉस वगैरे लावलं, चीज हे केलं आणि डायरेक्ट ह्याच्यावर ठेवला. आणि आता चांकन त्याला टॉपिंग करत आहे. मी एकदा दूध सांडून घेतलंय अंगावर मित्रांनो असं, त्यामुळे मी घाबरतो. आणि घरात सांगितलं नाही आणि तरी आईला आवाज गेला होता बेडरूम मधून. तर आई म्हटलं आई म्हटलं की कोणी काय दूध वगैरे सांडलं का? तर हा म्हणजे नाही. आणि मी इकडे हसत आहे आणि वैभव आणि हे कव्हर करत होते. आणि दुसऱ्या दिवशी आईला माहिती झालं. हा मी सांगितलं हो, माहित नाही झालं, कळालं. ते लास्टला याला चक्क लागलं ना, लास्टलाच म्हणतो ना. नवीन शब्द विदर्भीय, नवीन शब्द लास्टला प्रत्येक व्हिडिओ मध्ये एक. आता फक्त असं फिरवताना काढतोस का? हो
असं कर. हे माझ्या रीलसाठी आहे ना. तर मित्रांनो एक नंबर टेस्ट झालेली आहे पिझ्झाची, जबरदस्त. एक नंबर टेस्ट झालेली आहे. फक्त मम्मीला मोजरेला चीज नसल्यामुळे असं स्ट्रेच झालं नाही, सोची नाराज झाली. मास्टर शेफने टेस्ट केलेलं आहे. कसं झालंय? मस्त सुंदर. सांग मला दे की पोरी. हे बघा हे एकटंच मारत आहे. वाव. मला पिझ्झा हा प्रकार बाहेर जनरली आवडत नाही, त्यामुळे मी जास्त खात नाही, पण हा घरातला एक नंबर वाटला. तर मित्रांनो हा आहे चिल्ड्रन पिझ्झा, बेबी पिझ्झा बघू शकता. तर हा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा, कमेंट्स मध्ये सांगा. आणि तुम्ही पण असा पिझ्झा घरी बनवून खावा, खूप टेस्टी लागतो आणि खूप हेल्दी म्हणजे बाहेरच्या पेक्षा कमी अनहेल्दी. आणि आता मी पिझ्झा मज्जा करतो मस्त.